हा पाठीमागं दिसतो तुम्हाला, हा पहिला दरवाजा लागलेला आहे. राजवाडा जरी असता आत्ता सध्याला इथे, तरी अशा काही गोष्टी आहेत की आपल्याला पण माहीत नाही. म्हणजे कोणीच इकडून चढून वरती येऊन हमला करू शकणार नाही राजवाड्यावर. त्यामुळे या साईडला राजवाडा ठेवला आहे. मला असं वाटतं म्हणून मी सांगतो. या खऱ्या असतील खोट्या असतील मला माहीत नाही, पण मला जे वाटतं ह्या ज्या गोष्टी बघून ते फक्त मी सांगतोय. सर्वात खतरनाक सीन हा आहे इथला, किल्ले राजगड. मजा येतो ना, रस्ता बघा ना कसा आहे. चढायला एवढं काय वाटण झाले, फर्स्ट टाइम मला चढायला काय वाटण झाले, पण उतरताना डेंजर आहे, तोंडावर पडल्यावर होतं. अशा प्रकारे रात्रीच्या चपात्या खायला चालू केलेल्या आहेत. एवढंच राहिलं, परत कोणी म्हणलं नाही पाहिजे हा अर्धा फिरून आला. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत करत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज तारीख आहे 19 फेब्रुवारी आणि सध्या आम्ही राजगडापासून एक कमीत कमी 15 ते 20 किलोमीटरवर आहे आणि वाजलेलं आहे सकाळच्या 6 आणि आम्ही रात्रीच आलेलो आहे इकडे. रात्री वेळा या हॉटेलमध्ये थांबलेलो आम्ही आणि या हॉटेलमध्ये थांबून जरा झोप घेतलेली आहे. आता सकाळी 6ला उठलो आहे. आता आम्ही निघत आहे इथून. हे बघा, ही गाडी एक आपल्याकडे आणि ही एक गाडी आणि हे आशिष, निरंजन आणि अक्षय एवढे मेंबर आपल्यासोबत आत्ता आहेत. तर आता जरा फ्रेश बीच झालं, आता जाऊ डायरेक्ट गडावर. आणि काल रात्री व्हिडिओ का नाही बनवलं माहिती आहे का, कारण आम्हाला निघायलाच खूप वेळ झाला. काही कारणास्तव संध्याकाळी 6ला निघालो आम्ही आणि ते पण एवढा रूट लांब आहे ना हा, मुंबई ते इकडे राजगड कमीत कमी 4 तास दाखवत होतं आणि बाईकनी म्हटलं की अजून अर्धा 1 तास पुढे पाठी होऊन जाईल. त्यामुळे मी काय रात्री व्हिडिओ बनवायला चालू केला नाही. बोललो डायरेक्ट सकाळीच आपण ज्यावेळेला गडावर चढायला चालू करेल त्यावेळेलाच व्हिडिओ बनवायला चालू करतो. तर आता व्हिडिओ चालू केलेला आहे. तर बघू, पूर्ण गड दाखवायचा प्रयत्न करू. जेवढं आपण गडावरचं दाखवू शकतो, सांगू शकतो तेवढं सांगू. तर भेटू आता डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी. घोड प्रयत्नानंतर आपण पोचलेलो आहे आणि इकडे आपण आता अशी गाडी पार्क केली. गाड्याच्या पायथ्याशी प्रॉपर आलेलो आहे आम्ही. पाली दरवाजा म्हणून आहे, त्या दरवाजाने आत चाललो, चढायला चालू करू. बघू आता कसा आहे. पहिला पूर्ण दिवसभर चालू असायचा, रात्री पण चालू असायचा, पण आत्ता काहीतरी भांडणं झाली त्याच्यामुळे सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होतं. आता आम्ही किती वेळात पोचतोय हे आता आम्ही बघतो. आता वाजले किती रे, आता 7:45 वाजलेले. तर आपण वरती किती वाजता पोहोचू हे बघू. आता जेवढी बाईकवर थंडी वाजत होती ना त्याच्यापेक्षा खूप जास्त गरम वाफ निघायला लागली अंगात ना. आणि आशिष आता स्वेटर काढत आहे. तर आता स्टार्टिंग झाली नाही तरच नाकात ना माझ्या गरम गरम वाफ यायला लागले, गरम गरम. मग अशी नाकातून पाणी येत होतं माझ्या, आता गरम गरम वाफ यायला लागले नाकात. अशा प्रकारे आशिष झालेला आहे रेडी जॅकेट काढून. तर मला अजून काय एवढं वाटत नाही, कारण माझं हे जॅकेट जरा एकदम पातळ आहे, जरा एवढं आशिष एवढं जाड नाही. तर माझं आता जॅकेट अजून थोड्या वेळाने निघेल. आणि आता तुम्ही म्हणत असाल की तुम्ही तर चालता चौघे, आता 2च कसे दिसते. आता झालेलं आहे असं की आमचे ते 2 फंटर होते, निरंजन आणि अक्षय. हे दोघांनी भलत्याच गेटचं लोकेशन टाकलं, आम्ही पालीच्या गेटचं लोकेशन टाकलं आणि त्यांनी काय भलतंच काय तर लोकेशन, चोर दरवाजा लोकेशन टाकलेलं. तर ते त्या रस्त्याने येते, आम्ही या रस्त्याने. आम्ही 5% पण गड चढलो नाही आज. किती 5% पण गड चढलो. इथं मोठमोठं श्वास निघायला चालू झाले. आशिषला एवढं काही नाही, त्याला सवय आहे, पण माझे मोठमोठे श्वास निघायला चालू झाले. आणि माझे एक घाण म्हणजे सवय म्हणा येत ना, पण माझा शारीरिक असा आहे की ना, मला जास्त दम लागला ना मोमेंटिंग सारखं, मग आता कंट्रोल करणार मी, सवय लावून घेणार याची चढायची गड. आता माझी वेळ आलेली आहे जॅकेट काढायची. आता बेकार सवय लावायला लागते. जॅकेट काढलेलं आहे अशा प्रकारे. किती घामाघूम झालं. ही हालत तर बघू शकता कशी झालेली आहे माझी. आशिषला काय नाही, आशिषला सवय आहे सगळ्याची, पण मला सवय नाही. हा व्ह्यू बघा इथून, काय व्ह्यू आहे. वर येऊन हे बघायला भेटतं, त्याच्यामुळे एवढे कष्ट घेऊन वर येतो. आणि
त्या काळी लोक रोज वरती खालती अपडाऊन करत होते, त्यावेळेला त्या लोकांची काय हालत असेल ही माझ्याकडे बघून कळत असेल तुम्हाला. पण त्यावेळेचं तसं म्हणायला गेलं हवामान वेगळं होतं, जेवण वेगळं होतं, म्हणजे प्युअर नॅचरल होतं सगळं. आता सगळं काही केमिकल प्रदूषण सगळं आलेलं आहे, त्याच्यामुळे आपली शरीराची ऊर्जा जरा कमी झाली. त्यावेळेला प्रॉपर सगळं नॅचरल भेटत होतं, सगळं नॅचरल. हा आहे ना, हा तोरणागड आहे. हा बघा, हा आपला राजगडचा बुरुज हो काय, इकडे जायचं अजून. आणि इकडे आजूबाजूला सिंहगड आहे, पण इकडून सध्या तर दिसत नाही, हा फक्त तोरणाच दिसतो इकडे. बघू आपल्याला वरती गेल्यावर कुठे दिसला तर दाखवू तुम्हाला. हा बघा केवढा बारका मुलगा आहे आणि घर चढतोय, आणि आमची इथं चादर झालेली आहे. या पायऱ्या बघा, एवढं मोठं पायऱ्या असतात काय, 2-2, 3-3 पायऱ्याची एक पायरी. इथं जीव घायला आलाय तरी चढतोय कस तरी. माझी तर हवा टाईट झाली, अजून इथून एक अर्धा तास वर जायचं आहे. तर बघू, तिकडून निरंजन आणि अक्षय पोचले असतील, आपण जाऊ आता. हा पहिला दरवाजा आलेला आहे. हां भाई नजदीक नाही आहे ना. हा बघा, हा आहे पाली दरवाजा. आपण ह्या रस्त्याने आलेलो आहे आणि निरंजन ते चोर रस्ता म्हणून आहे, तिकडून गेलेले आहेत. तर सध्या आपल्याला हा पाठीमागं दिसतो तुम्हाला, हा पहिला दरवाजा लागलेला आहे. ओ खतरनाक असा बुर्जावर चाललो आता आपण. असं इथं होतं ना खाली, अबे एवढं चढून आलो आपण. इथे दिसतंय यो दरवाजा मस्त. कुठला वाला, वरचा ना. सूर्याची किरणे डोळ्यावर येत आहेत आता. आता जरा हिलिंग बेटर वाटतंय मला तर. हे बघा, इथून माझ्या मते बघत असणार, हे बघा पुढे पायरी दिसते, मग ते बघूनच बाण मारणार ना बाबा. हे बघा इकडे पायरीवर कोण आलं शत्रू वित्रू, इकडून बाण बिन डायरेक्ट किल. चला आता जरा फिलिंग बेटर वाटतं मला. व्ह्यू बघून दरवाजा दिसतो इथून. कुठला? हे काय दरवाजातून एंट्री केली. हां म्हणजे इथून दरवाजातून कोण येत असेल तर भाग दिसेल. हा आता दुसरा एक दरवाजा लागलेला आहे आम्हाला. तर या दरवाजातून आता आत जात आहोत. एवढं आहे की जरा स्टार्टिंगला मला तर आहे ना जरा मोमेंटिंगसारखं, म्हणजे असं वाटलं की बाबा जाऊ दे आता इथेच थांबू आपण आणि खाली उतरू. पण मी बोललो आता स्टार्टिंग केलीच आहे तर पूर्ण चढू. आणि आता जरा बरं वाटते, म्हणजे जेव्हा स्टार्टिंग केलेली त्यावेळेला एवढं काय वाटलं नव्हतं. म्हणजे स्टार्टिंग केली त्यावेळेला एवढं वाटलेलं की आपण वर नाही चढू शकणार. पण आता कसं शरीराला सवय लागली की एवढं चढतोय, आता चढायला लागणार अजून आपल्याला, त्यामुळं आता एवढं काय वाटत नाही. आता मोमेंटिंग थोडं दम लागतो फक्त, बाकी बरं वाटतंय, काय वाटत नाही. गड फिरलाच पाहिजे. गडाला दमल्याशिवाय गड चढल्यागत पण वाटत नाही तसं म्हणायला गेलं तर. म्हणजे असं वाटलं पाहिजे आपण आपल्या राजाच्या गडावर आलो. आणि राजाच्या गडावर आलं म्हटलं की सहजासहजी चढलं नाहीच पाहिजे. म्हणजे कळलं पाहिजे आपल्याला त्या काळी त्यांनी किती मेहनत घेतलेली, कसं कसं स्वराज्य निर्माण केलेलं ते कळलं पाहिजे.
नॉर्मल गड असेल तर एवढं काय वाटणार नाही, पण असल्या गडावर कळतं बरोबर काय आहे काय नाही. तर चला थोडंसं राहिलं आता, पोचलो आहे. तेव्हा इकडून हा व्ह्यू खतरनाक व्ह्यू. आणि हा आशिष कॅमेरामध्ये बोलायला लाजतोय आणि त्याला बोललो मी काहीतरी बोल, तर नाही लाजतो, माझ्या पाठीमागं लपतोय आता. तर चला जाऊ वर आता एक पालखी येणार आहे, ती इथे थांबणार आहे आणि इकडे निरंजन ते लोक आहेत ना खाली, तिकडे देऊळ आहे एक, त्या देवळातून पालखी येऊन इथे थांबणार आहे. तर आपण आता निरंजनपाशी जाऊ आणि तिकडून पालखीसोबत आपण इकडे परत येऊ. तर बघू कसं आहे. आणि तुम्हाला आता हळूहळू मी एक इथं जी जागा आहे ती जागा दाखवतो सगळी. हे बघा, हे इथं लिहिलेलं आहे सदर शिवकार्य प्रतिष्ठान. आणि इकडे सगळ्या मीटिंग होतात ना, त्याला सदर म्हणतात. इकडे आतमध्ये ह्या तोफा त्या काळाच्या सगळ्या तुटलेल्या आहेत, या इथे ठेवलेल्या आहेत. लोखंडाचे तर दगड आहेत, लोखंडाचा. हे बघा, हे सगळं आतमध्ये अशी राहतात माणसं वाटतं. हे बघा, इथे झोपत पण असतील मला ते रात्रीची माणसं येऊन. हो काय, इथे म्हणजे मीटिंग असते ना, गुप्त मीटिंग अशा इथे होतात. हे बघा, इथे लिहिलेलं आहे राजवाडा, म्हणजे राडवाचे औषध, म्हणजे ते वरती राजवाडा होता. आणि अंबरखाना हा इकडे माहिती, हा अंबरखाना होता. हे सगळं तुटलेलं आहे आता सध्याला. आणि आता राजवाड्याचा अवशेष आहे तिथं वर, तर ते बघू आपण. चला, हा पूर्ण असा दिसतोय राजवाडा आहे पूर्ण असं, म्हणजे आता सध्या पडलेला आहे तो, त्याच्यामुळे पूर्ण दिसताना असा आपल्याला एवढूसा दिसतोय, पण बांधल्यावर प्रॉपर एकदम मोठा राजवाडा दिसेल. तसं म्हणायला गेलं तर खूप काही अशा गोष्टी आहेत त्या अजूनपर्यंत आपल्याला माहीत नाहीत. राजवाडा जरी असता आत्ता सध्याला इथे, तरी अशा काही गोष्टी आहेत की आपल्याला पण माहीत नाही. आणि आपलं जिथे विचार करायची क्षमता संपत होती, म्हणजे संपते आत्ता पण, तिथून ते लोक विचार करायला चालू करतात. त्यावेळची लोक म्हटलं ना नेक्स्ट लेवल, म्हणजे एकदम हुशार, अंगाने मिंगाने मजबूत. आपण त्यांच्यासमोर काहीच नाही आपण त्यांच्यासमोर. हे बघा पूर्ण हे आत्ता मानले असतील का त्यावेळेचं? हो का, त्यावेळेचं पालखी. हो का, इकडे पालखी तयारी चालू आहे. इथे आता आपल्याला जायचं आहे. आता सध्या आपण इथे आहे राजवाड्याच्या इथे. आता इथं जाऊ. हो, आता निरंजन दिसला तिकडे बघा, निरंजन तो तिकडं तुम्हाला या गोप्रोमधनं दिसणार ना, खाली येऊन जाऊ. तो अक्षय आणि निरंजन. इथे राजवाडा ठेवण्याचं कारण एकच आहे, म्हणजे राजवाड्यात कसे आपल्या सगळे लोक, म्हणजे जी मेन माणसं होती ती राजवाड्यात असायची ना. मग आता इकडून बघा, इकडून कुणालाच येणं शक्य नाही असा बांधला आहे, म्हणजे त्यामुळे इथे राजवाडा ठेवलेला आहे तो. म्हणजे कोणीच इकडून चढून वरती येऊन हमला करू शकणार नाही राजवाड्यावर, त्यामुळे या साईडला राजवाडा ठेवला आहे. असंच अशा खूप काही गोष्टी आहेत अशा आपल्याला माहीत नाहीत. त्यावेळी लोकांनी डोकं लावून पूर्ण प्रॉपर सगळी ठिकाणं बांधलीत. आत्ता आपण जे आत्ता मंदिर बघितलं ते पद्मावती देवीचं मंदिर आहे. ही पालखी आहे, ही पालखी घेऊन आता तिकडे वर जाणार आहे. बघा, ही पालखी आहे. आता आरती चालू होणार आहे देवीची. तर चला, आरती करून माहिती वर जातील पालखीला. मंगलमूर्ती
छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिजाऊंचा हर 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 जय भवानी एक द्यायची ते ठेवून दे तिकडे शिवाजी महाराज की महाराज गणपती गजाशिवपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव मित्रमंडळी आत्ता आलेले आहेत, म्हणजे कधीच आलेले आहेत, फिरत होतो त्यावेळेला. आता इकडे निरंजन इकडे, आशिष इकडे, चालू आहे बघणं हळूहळू. आता इथे पालखी येणार आहे, ती पालखी खाली पण त्याला खूप वेळ लागेल, त्याच्यामुळे बोललो आपल्याला गड फिरायला भेटणार नाही, तर परत ऊन जास्त झालं की परत आपल्याला गड फिरायला येणार नाही. इकडे वर चढायचं आपल्याला इकडे, त्यामुळे बोललो आपण पुढे जाऊ. पालखी आली ना, इथेच पालखी येणार आहे, आपण तोपर्यंत वरतून येऊ खाली, त्यावेळेला इथे पालखी भेटेल आपल्याला. आता असं आपण एक झेंडा लावलेला आहे पाठीमागे बघा, आणि आपण आता जात आहोत वरती. आता बघा पूर्ण बारीक म्हणजे दोन्हीकडून भिंते. मग आशिष काय सगळे गड फिरतो, तो म्हणत होता की ना हे असं का बांधतात माहिती आहे का, कारण ज्या वेळेला आपल्या गडावर धावा बोलला जातो म्हणजे हमला केला जातो, त्यावेळेला एका टाईमला जास्त माणसं वर पटपट चढू नये त्यासाठी तो छोटा रस्ता केलेला असतो, म्हणजे जास्ती करून कमीत कमी लोक जेवढी वर चढतील गडावर त्यासाठी. हे बघा, हा बघा दरवाजा पण बारका जातात असा, हो असे असा छोटा करतात त्यासाठी. बघा आता आम्ही चाललोय ना, दोन्हीकडून आहे बघा, दोन्हीकडून हा दरवाजा इकडे बंद करतात. आणि हे इथे काय लावतात माहिती आहे का, हे असलं कारण आपण धक्का बिक्का मारू नये, कुठल्या काय आणले जनावर असेल मारू नये, याला टोचेल त्यामुळे तो धक्का देणार नाही, त्यासाठी हे लावलेलं आहे. चला फोटोशूट चालू यांचा. इथे लिहिलेलं आहे, दगड असे पडलेले आहेत, पण इथे बघा संजीवनी माची. इकडं आपण आता इकडून असं चढत खालून चढत आलेलं आहे इथे. आता तिकडे चाललं आहे, ही संजीवनी माची. आता जरा फ्रेश झालं का वाटतं, जरा पाणी पिलं एकदम, म्हणजे असं पाणी असं पिलं ना की असं वाटतं की आपलं काय तर अमृत पिल्यावाने असं वाटायला लागलेलं आहे. आता आम्ही इथे आलो आहे, आता दाखवतो तुम्हाला, आणि पुढे जाऊन जेवाय बसू आपण, त्यावेळेला पण दाखवतो तुम्हाला. आम्ही चपाती आणलेले आहे घरनं, प्रॉपर पद्धतशीर बसून जेवणार आहे आम्ही. बघा इकडे पण आपल्याला परत चढायचं बघा, इकडे
आता आपण आलो तसंच जायचं आहे, इकडे पण चढायचं आहे आपल्याला. आता सध्या या टोकाकडे चालू आहे. अरे हळूहळू हळूहळू. ओय 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 ओय. हां संजीवनी माचीची बघा इथं लिहिलं आहे तटबंदी. ही तटबंदी आहे बघा. आता इथून आता आपल्याला जायचं आहे, तर चला. तर मित्रांनो बघा हा व्ह्यू कसा दिसतोय तुम्हाला, खतरनाक आहे ना. सर्वात खतरनाक सीन हा आहे इथला, किल्ले राजगड. खतरनाक सीन आहे. तर चला भेटू खाली. आता इकडे जाऊ आपण खाली, टेन्शन नका घेऊ, सगळीकडे जाणार. ते लिहिलेलं आहे इथे एक दरवाजा आहे. इथे काय लिहिलं आहे जेव्हा लिहिले, पण ते जरा उन्हाने आहे ना गेलंय. बुरुज क्रमांक 8 चिलकत माती असं काहीतरी लिहिलंय. बुरुज क्रमांक संजीवनी चिलकत माती. हां संजीवनी माची चिलखत बुरुज 8 क्रमांक 8. जाऊया खाली. चला जाऊ. चल चला कसं मग ये वर ये. असा अंधार आहे, पाय घसरते. आशिष खाली उतरलं आहे तिकडे. मी आता गोप्रो खिशात ठेवतो आणि जरा दोन्ही हाताने उतरतो आणि खालून परत वर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. एवढूशा ह्याच्यामधनं आत्ता आम्ही आलो आहे. आणि हा रस्ता म्हणजे इकडे बाहेर आलो ना आपण, इकडे पण काही नाही आणि इकडे पण काही नाही, बंद आहे रस्ता. म्हणजे एका प्रकारे हे रस्ते, मला असं वाटतं, मी ज्या गोष्टी आता सांगतोय ना, मला असं वाटतं म्हणून मी सांगतो. या खऱ्या असतील खोट्या असतील मला माहीत नाही, पण मला जे वाटतं ह्या ज्या गोष्टी बघून ते फक्त मी सांगतोय. इकडे मला वाटतं फसवायसाठी असणार आहे. आणि आपण चढताना पण आता बघितलं ना किती अवघड होतं. म्हणजे कुठला शत्रू आला की हळूहळू चढत चढत इथे आल्यावर परत त्याला कळेल की हा फसवा रस्ता आहे, परत इकडून वर जाईल. म्हणजे त्या वेळेत दुसरी काही कामे असतील किंवा आपल्याला लढाईची तयारी करायची असेल तर ती होऊन जाईल तेवढ्या वेळेत. त्यासाठी हा रस्ता बनवला असं मला वाटतं. हा बघा, जिकडे जाईल तिकडे हा व्ह्यू कंपल्सरी आहे आपल्याला. हा व्ह्यू पाठलाग सोडत नाही आपला. बघा हो एवढूसा रस्ता आहे. बघा कसं वाकून जायला लागतं, असं जायला. आता मला काय कळलं झालं मी कसं जाईन. ठीक आहे बघू कसं जातो इथे. मजा येतो ना. रस्ता बघा ना कसा आहे. चढायला एवढं काय वाटण झाले. फर्स्ट टाइम मला चढायला काय वाटण झाले, पण उतरताना डेंजर आहे. तोंडावर पडल्यावर होतं. ही खडी सीड आहे पूर्ण माती. हां माती आणि वरतून माती आहे ना, त्याच्यामुळे घसरल्यावर होते. इकडे पण बघा हा रस्ता, इकडून मग सेम आम्ही आता गेलो तसंच आहे. नाही म्हटलं तर आहे ना हे. आता आम्ही इथं इकडे आतमध्ये पण आहे, त्या खाली आतमध्ये. तर आता बघितलं ना आम्ही तसं, तर एक 7-8 आहेत तसे. 7-8 म्हणजे आम्हाला दिसले तेवढे 7-8 वाटतात, आणि न दिसलेले ते आहेत ते वेगळे. फसवायसाठीच माझ्यामध्ये असं वाटतंय मला की फसवायसाठीच त्यांनी केलं असेल. ते त्यावेळेच्या लोकांनी कसं कसं केलं असेल आपल्याला काही एवढी आयडिया नाही. आपण फक्त त्याच्यावर अंदाजच बांधू शकतो, बाकी काय करू शकत नाही. पण हां एक आहे, फक्त कधी कधी असं वाटतं त्या काळात, मला असं वाटतं त्या काळात तरी माझा जन्म झाला असता किंवा राजांच्या हाताखाली काय पण काम असू द्या, काय पण चाललं असतं आपल्याला. म्हणजे मावळाच म्हणून असं नाही की लढायचंच, लढू पण शकेन तसं काय नाही, पण काही जरी काम दिलं असतं ना मला, काही जरी राजांच्या खाली, मी खूप एवढ्या आनंदाने केलं असतं ना, मी बोललो असं माझं जीवन सफल झालं असं बोललो असतो मी. पण मला कळत नाही एवढा त्यांना वेळ कसा भेटायचा की हे असं असं हे एवढं घर बांधाय एवढं. आणि मी पण जेवढं आज सांगतोय ना, ते मला असं वाटतं की नाही म्हटलं तरी आहे ना एक 30-40% पण मी सांगत नसेल गडाबद्दल. कारण की आहे ना अशा खूप काही गोष्टी आहेत प्रत्येक गडावर. असं या गडावरच नाही म्हणत मी, प्रत्येक गडावर की आपल्याला माहीत नाही तिथे काय आहे काय नाही. अजूनपर्यंत आहे ना कुणालाच माहीत नसतील अशा पण गोष्टी आहेत खूप. म्हणजे त्या कशा आपल्याला पूर्ण प्रॉपर जाऊन तिकडे सगळा गड प्रॉपर फिरला ना,
त्यावेळेला कळेल. प्रॉपर फिरायचं म्हटलं तर नाही म्हटलं तर आहे ना, एक 10-15 दिवस तर लागतील प्रॉपर, फक्त प्रॉपर फिरायचा. नुसतं नावाला आपण शिवजयंतीला एक दिवस येऊन फिरणे असं नाही, प्रॉपर A to Z. आता मला जेवढं दिसतंय तेवढं मी तर बघतोयच, पण मला तर वाटतं मी 30-40% पण सांगत फिरलो नसेल अजून गड, आणि फिरणार पण नाही 30-40% तरी. त्याच्या आतमध्ये फिरलो असेल गड. वारं चालू आहे इथं उभे आहे मी. माझे आता 4 झालेले, पाय थरथरते पण उभा राहिले. पण कुणी असं करू नका. हा बघा, हा दिसतोय ना, हो का, हा तोरणा. इकडून बघा असं इथं फिरून येते तो काही असं असं या गाड्यावरनं काही रस्ता दिसतं ना, हो का, असं 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 बघा. इथून रस्ता येतो परत खालीवरनं इकडून असं असं आपल्या गडावर. तर अशा प्रकारे रस्ते खूप आहेत, फक्त कळायला पाहिजे आपल्याला कुठून कुठला रस्ता जातो, कुठून कुठला. बघा निरंजन इकडे वर आहे, इकडे आशिष आहे, आणि इकडे मी. आणि आमचा एक फिल्डर अक्षय कुमारची चादर झालेली आहे. अक्षय कुमार तिकडे वरच बसलेला आहे. मग आम्ही 3 जण झालो. त्याला बोललो जरा आराम कर. तिकडे चपाती ठेवले अक्षय कुमारकडे. अक्षय कुमार एकदा फिल्ममध्ये असा फिल्ममध्ये अक्षय कुमार चपाती खातो का माहिती, संपत नाही ना. तर चला जाऊ आता अजून वर. आता सगळ्यात टोकाला आलेलं आहे इकडे. चिंडा आता निघतो. कसा आहे, खतरनाक आहे. माशी थोडी येते. मधमाशी नाही रे, व्ह्यू बघा खतरनाक व्ह्यू आहे असा. हा एक पॉईंट झालेला आहे. आता चाललो आहे आम्ही अक्षय कुमारकडे. अक्षय कुमार एक सफारी बसला खाल्ली, विचारलं तू. अक्षय कुमारने एक चपाती खाल्लेली आहे. आता आपल्याला एक सांगितली तिथं खरोखरमध्ये किती खाल्ली ती बघू. बघा व्ह्यू कसं आहे, कसं आहे. अशा प्रकारे रात्रीच्या चपात्या खायला चालू केलेल्या आहे. आता निरंजने वास घेऊन बघितलेला आहे, भाजी चांगली आहे का खराब आहे. लोणचं म्हणतोय तर चांगली आहे, तर खाल्ल्यावर कळेल. नाही ना हा लोणचं मला भाजीची गरज नाही. काय बोलतो? लोणचं भाजी ठेव ना मध्ये, भाजी आपण त्यातच खाऊ. शेंगदाणे चटणी लोणचं खतरनाक. चला हे चटणी हे कर. आता करू जेवण चालू. भेटू जेवल्यानंतर. तिकडे बघू शकता किती रिस्क आहे. पहिलीच मला उंचीची भीती आहे, त्यामुळे मी तर लांबूनच चालतो, जास्त रिस्क घेत नाही. झाडाझुडपांमध्ये घुसलो तरी चालेल, पण कडेला जायचं नाही. कसं आहे, आपला जीव आपणच सांभाळला पाहिजे. हे आशिषने आपल्याला ही काठी दिलेली आहे अशा प्रकारे सपोर्टसाठी. त्याला वाटलं की मला खूप गरज आहे, आणि गरज आहेच मला. हे बाकीचे जरा ट्रेनिंग वाटते. बाकीचे म्हटलं आशिष सोबत होता, बाकी 2 जण होते. अजून एक काठी काढत आहेत. काढ ना. कठोर तपस्येमध्ये दोघांनी काठी तोडण्याचं यश मिळवलेलं आहे. आता ही काठी कुणाला भेटते, आताची गरज आहे सपोर्टची. काही नाही तरी मी नाही कुठं चाललो, ब्लॉग मध्ये येणार त्यांच्या भावाला घ्या त्याला गाड्या गर्लफ्रेंड बघा खुश स्टोरी ती म्यूट करा वर नाव तर बोला ना. स्वप्नील बुकान. त्याचं नाही पुढच्या अजून. हे स्वप्न कोणाचं नाव सांगू नेमकं. धनराज सोनवणे. सरळ वरून फेकायच्या खाली बॅग मध्ये टाक. पाय तरी घासल ना. त्याच्या पुढे सर तुझ्या बॅगेतच आहे. आमचा फायटर आलेला आहे. झुप 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 झुप. अरे हळू 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 हळू. कसं आहे, गोप्रोमध्ये जरा व्हिडिओ नीट येत नाही. अरे यार गोप्रोमध्ये जरा व्ह्यू नीट येत नाही, त्यामुळे जरा आपल्या
छोटा मोठा मोबाईल काढला. कसा आहे व्ह्यू तर बघा. मला भीती वाटते तरी पण जरा पुढे जातो. बघा कसा आहे व्ह्यू, कसा आहे. बघा एकदम टोकाला आलेला आता. मजा येते. कसं वाटतंय कसं वाटतं आशिष कसं वाटतंय? काय नाही कपाटात. नाही मराठी भावा गडावाला आपण मराठी. सॉरी तर चला हेच बघायचं होतं ना तुला. हे बघ हे बघ ना. इथनं तोपा इथनं जातात काय? बघा कशी तिथं बसली. ना काय कसं आहे क्या रे काय करायचंय? उडी मारायची आहे? चल रे चल खाली. एवढं काय नाही, बालिकेला डायरेक्ट खाली एवढे फिरून आलो ना खाली. एवढंच राहिलं आपलं, एवढंच. परत कोणी म्हणलं नाही पाहिजे हा अर्धा फिरून आला. हा दुसरा लिंबू सरबत या दोघांचा पण आणि माझा पण. ठीक आहे चला. उता लिंबू सरबत. गड उतरण्याच चालू आहे हळूहळू. ऐक उतरण्यास चालू आणि बघा आम्हाला दाखवतो तुम्हाला. इथं आमच्या गाड्या लागल्यात. इथं आता उतरायचं आपल्याला आणि आम्ही आहे इथं. चला अशा प्रकारे पूर्णपणे आपण एकदम न दुखापत करता गड उतरलेला आहे. मजा तर आली खूप गडाला चढायला पण उतरायवर. अनुभव हे जाताना दाखवलं नव्हतं ना किल्ले राजगड. तर चला अक्षय आलाय का? अक्षय आमच्या अक्षयला आम्ही त्या चोर दरवाजाकडून इकडे गाडी घेऊन बोलवले आणि आम्ही तिकडे इकडे आलो. 4 ग्लास संपवलेले आहेत. अजून एक ऑर्डर केलेला आहे. तर अशा प्रकारे आम्ही आता खोपोलीमध्ये आम्ही परतीचा प्रवास आता सुरू केलेला मध्ये आता तुम्हाला सांगायला आलो आहे. आणि आपला राजगडचा जो प्रवास होता आणि जी काही दिवसभरात जी आपण ज्या गोष्टी केल्या खूप बरं वाटलं. आणि आता हा व्हिडिओ इथेच एंड करत आहे. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. उद्या कामाला दांडीच करून राहणार असं वाटतं.